नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आज 4 मे आहे आणि उद्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातील जे नीट 2024च्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील उद्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। सर्व विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शुभेच्छा दिलेल्याच होत्या, परंतु अगदी शेवटच्या क्षणी परत एकदा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। अतिशय शांतपणे व्यवस्थित आपण पेपरला सामोरे जा। जो पेपर आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या विषयात आपण एकदम कॉन्फिडंट आहात त्या विषयापासून सुरुवात करा। साधारण OMR शीट भरताना व्यवस्थित काळजी घ्या। प्रत्येक 15 ते 20 प्रश्न सॉल्व झाल्यानंतर आपले आन्सर OMR वर व्यवस्थित मार्क करा, कारण बऱ्याचदा मुलं परीक्षेला पेपर अगोदर सॉल्व करतात आणि नंतर सर्कल डार्क करण्यासाठी OMR हातात घेतात, परंतु एखाद्या ठिकाणी जर आपण क्वेश्चन स्किप केलेला असेल परंतु जर सर्कल मार्क करताना तिथे चूक झाली तर बरंचसं नुकसान मुलांचं होतं। अनुभवाच्या आधारे सांगतो, ह्या गोष्टी पूर्वी घडलेल्या आहेत, त्यामुळं जसे 15-20 प्रश्न आपले सॉल्व होतील त्याप्रमाणे आपण ते OMR वर त्याचे सर्कल डार्क करून ठेवा। परीक्षेच्या संदर्भानं सेंटरवर वेळेवर पोहोचा। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जवळजवळ 39 सेंटर आणि 21,770 मुलं परीक्षेला उपस्थित असणार आहेत। खूप मोठा आकडा यावर्षी महाराष्ट्रामधनं मुलांचा आहे। त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरला जे मुलं परीक्षा देणार आहेत, खूप साऱ्या सेंटरवर 800+ विद्यार्थी असणार आहेत, त्यामुळं आपल्याला जो आपल्या हॉल तिकीटवर वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार आपण परीक्षेला पोहोचा। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना ज्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे अशा सगळ्या मुलांना मी डॉक्टर शिवारी वाघ आणि माझ्या टीमच्या वतीनं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।